सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नवीन अपडेट जे पोषण ट्रॅकरचं उपलब्ध झालं आहे 25.1. त्याच्यानुसार पोषण ट्रॅकरमध्ये काय बदल करण्यात आले आहेत ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये जास्त काही बदल करण्यात आले नाही आहेत, फक्त 2 बदल हे पोषण ट्रॅकरमध्ये करण्यात आले आहेत या अपडेटनुसार. तर ते 2 बदल कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. तर इथं पहा, आपल्याला जो लाभार्थी गट आहे तो आपला गरोदर स्तनदा 0 ते 6 आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके इथं आपल्याला दिसत आहेत आणि 3 ते 6ची बालके. तर नवीन जे अपडेट आला आहे त्याच्यानुसार सुरुवातीला आपल्याला गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी नॉमिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता, परंतु आता जे अपडेट आला आहे त्याच्यानुसार किशोरवयीन ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी काही जिल्ह्यामध्ये THR वितरण करण्यात येतं. तर त्या THR वितरणासाठी त्या किशोरवयीन मुलींना देखील नॉमिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, परंतु आपल्याकडे मात्र त्या किशोरी मुलींसाठी THR येत नाही. त्यामुळे आपल्यासाठी त्या म्हणजे पर्यायाचा उपयोग नाही होणार आहे, कारण की आपल्याकडे तो वयोगटच नाही आहे, कारण आपण किशोरींना THR वितरण करत नाही. त्यामुळे तो जो बदल करण्यात आला आहे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही आहे. त्यानंतर नॉमिनीचं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, आपणास देखील गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी नॉमिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, OTP देऊन मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर जो नॉमिनी आपण त्या लाभार्थ्यासाठी निवडत आहेत तर त्या नॉमिनीचा आपल्याला EKYC फेस कॅप्चर करून घ्यायचा आहे, फेस मॅच करून घ्यायचा आहे. ही सर्व प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे त्या नॉमिनीची. आणि आता जे अपडेट आलेलं आहे पोषण ट्रॅकरचं 25.1 त्याच्यानुसार नॉमिनी जो आहे ज्या लाभार्थ्यांसाठी आपण नॉमिनी निवडला आहे, म्हणजे नॉमिनीची माहिती आपण भरली आहे, ज्यांचे आपण KYC केलं आहे, फेस कॅप्चर केला आहे, अशा जो लाभार्थी आहे त्याचं THR वितरण आपण जेव्हा करू त्यावेळेस आपल्याला 2 पर्याय उपलब्ध होणार आहेत. एक म्हणजे तो जो लाभार्थी आहे प्रत्यक्ष त्याचं फेस मॅच करून आपल्याला THR वितरण करायचं आहे, अन्यथा आपल्याला दुसरा पर्याय उपलब्ध होणार आहे, तो म्हणजे तो जो नॉमिनी आपण निवडला आहे त्याची जे आपण KYC आणि फेस कॅप्चर केला आहे त्या व्यक्तीचा आपल्याला फेस मॅच तिथं करावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला एकतर त्या लाभार्थीचं फेस मॅच करावं लागणार आहे THR वितरणासाठी, किंवा जो नॉमिनी तुम्ही निवडला आहे त्या नॉमिनीचं THR वितरणासाठी तुम्हाला फेस कॅप्चर करावा लागणार आहे. आणि त्या फेस कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला अगोदर EKYC आणि FRS त्या लाभार्थ्याचं पूर्ण करावं लागणार आहे. त्यामुळे जर फेस मॅच होत असतील सहजासहजी तर तुम्ही कोणीही नॉमिनी देण्याचा प्रयत्न करू नका. एखादे लाभार्थीची जर अडचण होत असेल खरंच प्रत्यक्षामध्ये तरच तुम्ही नॉमिनी त्या लाभार्थ्यांना द्या, कारण की तुम्हाला फेस मॅच तर लाभार्थीचा देखील करायचंच आहे आणि नॉमिनीचा देखील करायचंच आहे. त्यामुळे तुमचं जास्तीचं काम कुठं वाढणार आहे, तर तुम्हाला पुन्हा एकदा OTP व्हेरिफिकेशन म्हणजे मोबाईलचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे, EKYC त्या लाभार्थ्याची करावी लागणार आहे नॉमिनीची, आणि फेस कॅप्चर देखील करावं लागणार आहे. तर आता सध्या जो पर्याय आहे आपल्याला उपलब्ध करून दिलेला तो म्हणजे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही तिथं नॉमिनी देऊ शकता. आणखीन आपल्याला कंपल्सेशन करण्यात आलं नाही आहे की तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याला नॉमिनी द्या. जेव्हा असं काही अपडेट येईल की प्रत्येक लाभार्थ्याला तुम्हाला नॉमिनी द्यावंच लागेल, तेव्हा आपल्याला त्या लाभार्थ्याला नॉमिनी पण द्यावं लागेल आणि EKYC FRS देखील करावं लागेल. परंतु आता सध्या जो पर्याय आपल्याला उपलब्ध करून दिला आहे तो फक्त आपल्यासाठी ऑप्शनल आहे. जर आपला लाभार्थी बाहेरगावी गेला तर आपण त्या पर्यायाचा वापर करून जो नॉमिनी आहे त्या लाभार्थ्यासाठी आपण निवडलेला त्या लाभार्थ्याचा फेस आपण मॅच करून तो THR वितरण करू शकतो. परंतु जर तुम्हाला त्याला जो लाभार्थी आहे तुमचा त्याचं फेस कॅप्चर करण्यासाठी काही अडचण येत नसेल तर तुम्ही आता सध्या तरी कोणत्याही लाभार्थ्याला नॉमिनी देऊ नका. एखाद्या लाभार्थीची जर तुम्हाला खरंच गरज असेल गरोदरची किंवा स्तनदाची, त्याचा फेस मॅच होत नसेल किंवा त्याचा व्हिडिओ उपलब्ध होत नसेल, अशाच लाभार्थ्याला तुम्ही नॉमिनी देण्याचा प्रयत्न करा. अन्यथा या पर्यायाचा तुम्ही वापर जास्त करू नका, कारण की याच्यामध्ये तुमचंच काम जास्तीचं वाढणार आहे. तर एवढ्याच 2 गोष्टीमध्ये या अपडेट करण्यात आली आहे. एक म्हणजे किशोरवयीन ज्या मुली आहेत त्यांना THR वितरणासाठी नॉमिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे
THR वितरण करत असताना ज्या लाभार्थ्याला तुम्ही नॉमिनी निवडला आहे त्या लाभार्थ्यासमोर तुम्हाला 2 पर्याय उपलब्ध होणार आहेत. एक म्हणजे लाभार्थ्यांचा फेस कॅप्चर करून तुम्ही THR वितरण करू शकता आणि दुसरा म्हणजे जो नॉमिनी तुम्ही निवडला आहे त्या नॉमिनीचा फेस तुम्ही मॅच करून THR वितरण करू शकता. तर एवढ्याच या अपडेटनुसार पोषण ट्रॅकरमध्ये बदल करण्यात आले आहेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.